ओके, विल कंटिन्यू विथ द लेक्चर. सो आतापर्यंत जे काही आपण बघितलं ते थिओरिटिकल फॉर्मॅट मध्ये एक डिस्कस करूया. सो मियोसिस इज अ प्रोसेस वेअर अ सिंगल सेल डिवाइड स्मॉल ट्वाइस. सिंगल सेल्स कोणती कोणती सिंगल सेल्स? आपली जर्म सेल्स पासून आपल्याला गमिट्स तयार करायचे आहे. मियोसिसच्या प्रोसेस मध्ये काय होतं की एक सिंगल सेल्स काय होतं, दोन वेळा डिवाइड करतं की ज्याच्यामुळे आपल्याला 4 सेल्स कंटेनिंग half the amount of original amount of genetic information. So meiosis is a complex type of cell division. एक कॉम्प्लेक्स प्रकारची सेल डिव्हिजन आहे. याच्यामध्ये रिज्युव्हनायझेशन आणि रिकॉम्बिनेशन होतं. म्हणजे पॅरेंटल सेल्स पासून जे गमिट्स बनतील ते सगळे गमिट्स एकमेकांपासून वेगळे असतील आणि रिकॉम्बिनेशनची प्रोसेस तिथे झाल्यामुळे पॅरेंट्स आणि ऑफस्प्रिंग मध्ये जेनेटिक व्हेरिएशन्स, जेनेटिक डायव्हर्सिटी दिसण्यास तिथे मदत होईल. आपण आपल्या पॅरेंट्स सारखं दिसायला सिमिलर असतो पण एक्झॅक्ट सेम नसतो. सिमिलर आणि सेम या शब्दाचा वेगवेगळा अर्थ आहे. सिमिलर म्हणजे काहीतरी त्यांच्यामध्ये साम्यता असेल, पण एक्झॅक्ट इक्वल एक्झॅक्ट दिसण्यासाठी सेम असं आपण नसतो. म्हणजे पॅरेंट्स मध्ये आणि आपल्या ऑफस्प्रिंग मध्ये तिथे जेनेटिक डायव्हर्सिटी तयार होते आणि ते जेनेटिक डायव्हर्सिटी कुठे रेकॉर्ड होते, ती सगळे त्यांच्या जर्म सेल्स मध्ये रेकॉर्ड होत असते. सो इट मेक्स द वे फॉर इव्होल्युशन आणि डायव्हर्सिटी. त्याच्यामुळेच इव्होल्युशन आणि डायव्हर्सिटी ही होत असतं. इट इज असोसिएटेड विथ द फॉर्मेशन ऑफ स्पोर फॉर्मेशन साठी आणि गमिट फॉर्मेशन साठी त्यांची तिथे मदत होते. इट ऑकर्स इन स्पेशल डिप्लॉइड सेल्स अँड दॅट स्पेशल डिप्लॉइड सेल्स इज कॉल्ड ॲज जर्म सेल्स. त्यालाच आपण काय म्हणतो? जर्म सेल्स म्हणतो. एका डिप्लॉइड जर्म सेल्स पासून आपल्याकडे 4 गमिट्स आपल्याकडे तिथे फॉर्म होतात. सो दिस टाइप ऑफ प्रोसेस टेक्स प्लेस इन दी मियोसिस. मियोसिस मध्ये काय होतं? सुरुवातीला आपल्याकडे G2 फेज मध्ये G2 फेज क्रॉस झाल्यानंतर S फेज मध्ये जेव्हा डीएनएचा अमाउंट डबल होतो तेव्हा आपल्याकडे सिस्टर क्रोमॅटिड तयार होतात. एक होमोलॉगस क्रोमोझोमची पेअर तिथे तयार होते. दिस इज ऑल्सो क्रोमोझोम नंबर 1 अँड दिस इज क्रोमोझोम नंबर 1. तर अशा पद्धतीचे क्रोमोझोम झाल्यानंतर त्यांचं क्रॉसिंग ओव्हर तिथे होतं. मियोसिस फर्स्ट मध्ये त्यांचं क्रॉसिंग ओव्हर होतं. म्हणजे एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियलचं तिथे एक्सचेंज होतं. इथे तुम्हाला दिसत असेल ब्ल्यू, रेड इथे कॉम्बिनेशन्स तयार झाले वेगवेगळे आणि हे कॉम्बिनेशन्स तयार झाल्यानंतर दिस सिस्टर क्रोमॅटिड्स आर गेट सेपरेटेड इन द meiosis second and hence we got the 4 germ cells. So या मियोसिसच्या प्रोसेसला आपण रिडक्शनल डिव्हिजन सुद्धा म्हणतो. मियोसिस इज अ टाइप ऑफ सेल डिव्हिजन which involve halving of the chromosome number. क्रोमोझोम नंबरचं तिथे हाफ होतं. Therefore it is termed as reductional division. त्यामुळेच त्याला आपण म्हणतो it is the reductional division. So this process occurs in the germ cells. These are our germ cells, that is sex cells. याला म्हणतो जर्म सेल्स. लक्षात ठेवायचं गमिट्स मध्ये मियोसिस होते असं म्हणायचं नाही, चुकू नये. आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे? जर्म सेल्स. जर्म सेल्स मध्ये आपली मियोसिसची प्रोसेस ही होत असते आणि जर्म सेल्स मध्ये मियोसिस झाल्यानंतर आपल्याकडे गमिट्सचं फॉर्मेशन तिथे होणार आहे. सो द स्पर्म्स इन मेल अँड एग्स इन फिमेल फॉर्मेशन वेअर टेक्स प्लेस. आता मियोसिस मध्ये आपण बघितलं की सुरुवातीला 2n आणि 2c अमाउंट मध्ये होतं. त्यानंतर इंटरफेज मध्ये सेल एंटर होतं. इंटरफेज मध्ये सेल एंटर झाल्यानंतर डीएनएचा अमाउंट तिथे डबल होतं. डीएनएचा अमाउंट डबल झाल्यानंतर तिथे क्रोमोझोमचं सेपरेशन तिथे होतं. क्रोमोझोमचं सेपरेशन झाल्यानंतर तिथे जे डबल झालेले डीएनए आहेत ते सेपरेट होतात. दिस इज ऑल्सो क्रोमोझोम नंबर 1. दिस इज ऑल्सो क्रोमोझोम नंबर 1. दिस इज 1 1 अँड दिस इज ऑल्सो 1. अशाच पद्धतीने ऑल द 23 पेअर्स गॉट सेपरेटेड. 23 आणि 23 सेपरेशन तिथे होत असतं. सेकंड डिव्हिजन झाल्यानंतर पुन्हा तिथे सिस्टर क्रोमॅटिड्स जे आहेत ते सेपरेट होईल आणि आपल्याकडे 4 वेगवेगळ्या प्रकारचे तिथे गमिट्स तिथे तयार होईल. दिस इज द प्रोसेस ऑफ मियोसिस. अशा पद्धतीचे गमिट्स तिथे तयार होणार आहे. आता हा क्रोमोझोम नंबर 1 कुठून आला? हा त्याच्या फादर पासून आला आणि हा त्याच्या मदर पासून आला. म्हणजे जर असे गमिट्स तिथे तयार झाले तर पुन्हा काय होईल? ही प्रोसेस हे गमिट्स काय होतील? फ्यूज होतील आणि जर यांचं दोघांचं फ्युजन झालं तर एक ब्लू आणि एक रेड अशा पद्धतीचे कॉम्बिनेशन्स तिथे व्हेरिएशन्स तयार होतील आणि त्याच्यामुळे जेनेटिक डायव्हर्सिटी आपल्याला तिथे बघायला मिळेल. आता मियोसिस ची प्रोसेस इज divided into two successive divisions. So chromosome duplicate only once
क्रोमोझोमचं डुप्लिकेशन एकचदा होतं, पण सेलचं डिव्हिजन किती होतं? 2 वेळा तिथे होतं. क्रोमोझोम डुप्लिकेट ओनली वन्स बट सेल डिवाइड ट्वाइस. सो meiosis 1 is a reductional division and meiosis 2 is a equational division. Meiosis is differentiated into the two successive divisions. meiosis 1 मध्ये काय होतं मग? क्रोमोझोम नंबर इज रिड्यूस टू हाफ. क्रोमोझोम नंबर तिथे हाफ होतो. होमोलॉगस क्रोमोझोम विल सेपरेट. होमोलॉगस क्रोमोझोमचं तिथे सेपरेशन होतं. आणि होमोलॉगस क्रोमोझोम सेपरेशन म्हणजे हे जे क्रोमोझोम्स आपण बघतोय हे काय झाले? आपले होमोलॉगस क्रोमोझोम झाले. म्हणजे क्रोमोझोम नंबर 1 आणि हा सुद्धा क्रोमोझोम नंबर 1 दिसतोय. तर हा का बरं रेडनी डिनोट केला आपण? हा त्याच्या एक मदर कडून आलेला असेल, एक तर फादर कडून आलेला असेल. म्हणजे 2 क्रोमोझोम, क्रोमोझोम नंबर 1 आणि क्रोमोझोम नंबर 1 एका क्रोमोझोमच्या 2 कॉपीज आपल्याकडे प्रेझेंट असतात बिकॉज वी आर द डिप्लॉइड ऑर्गॅनिझम्स. तशाच पद्धतीचं तिथे डिव्हिजन होतं आणि फर्स्ट मियोटिक डिव्हिजन मध्ये काय होतं की हे दोन्ही क्रोमोझोम्स इथे सेपरेट होतील आणि हे सेपरेशन झाल्यानंतर इथे पुन्हा काय होईल? या 2 सिस्टर क्रोमॅटिड्सचं इथे सेपरेशन होईल आणि 4 गमेट्स आपल्याला तिथे मिळेल. म्हणजे मियोसिस सेकंड मध्ये काय होतं? ओन्ली क्रोमोझोम अमाउंट विल रिड्यूस टू हाफ. क्रोमोझोमचा अमाउंट हाफ होतो. म्हणजे डीएनए सेपरेट तिथे होतो. ऍक्च्युअल डीएनए तिथे सेपरेट होतो. पण ऍक्च्युअल क्रोमोझोमचं डिव्हिजन कुठे झालं? मियोसिस मध्ये झालं. बरं, मग आता इथे आपल्याला 2 क्रोमोझोम इथे आपल्याला सेपरेट होताना दिसतंय. मग मियोसिस सेकंड पुन्हा का बरं चालवली बा? तर डीएनएचा अमाउंट आपला डबल होता ना तिथे. डीएनएचा अमाउंट तर आपल्याला इक्वली डिव्हाईड करायचा आहे. डीएनएचा अमाउंट आपला डबल आहे. म्हणून आपण या क्रोमोझोमला सुद्धा या सिस्टर क्रोमॅटिडला सुद्धा आपण पुन्हा एकदा सेपरेट करू शकतो आणि गमेट्स फॉर्मेशनच्या वेळेस जेव्हा हे 2 गमेट्स फ्यूज होतील, तेव्हा कशा पद्धतीची कंडिशन होईल? अशा पद्धतीचा झायगोट तिथे तयार आपला होईल. लक्षात येतंय तुम्हाला? सिंपलसा कन्सेप्ट आहे. हे एवढं फक्त तुम्ही जर लक्षात ठेवलं, तर तुम्हाला सगळी मियोसिसची प्रोसेस ही ईझी जाणार आहे. मियोसिसच्या प्रोसेसमध्ये, मायटोसिसच्या प्रोसेसमध्ये एकदम बॉदर होण्याचं काम नाही. हे एवढा पॅराग्राफ जरी तुम्ही लक्षात ठेवला, तर तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर होत जाईल. सो मियोसिस फर्स्ट इज अ रिडक्शनल डिव्हिजन. मग मियोसिस फर्स्ट मध्ये काय होतं? क्रोमोझोम नंबर इज रिड्यूस टू हाफ. पण मियोसिस सेकंड मध्ये काय होतं मग? क्रोमोझोम अमाउंट म्हणजेच डीएनए विल रिड्यूस टू हाफ. तिथे डीएनएचं रिडक्शन होतं. ते डीएनए तिथे हाफ होतात. सिस्टर क्रोमॅटिड गेट सेपरेटेड. सिस्टर क्रोमॅटिडचं सेपरेशन होतं. इट इज लाइक मियोसिस. मियोसिसच्या सारखी हे प्रोसेस होते. बट देयर इज अ नो चेंज इन क्रोमोझोम नंबर. पण तिथे काय होतं? क्रोमोझोम नंबर मध्ये कोणत्याच प्रकारचा चेंज होत नाही. चेंज कशामध्ये होतो? डीएनएच्या कंटेंट मध्ये, क्रोमोझोमच्या अमाउंट मध्ये तिथे त्यांचा सेपरेशन तिथे होत असतं. बोथ हॅव्हिंग कॅरिओकायनेसिस अँड सायटोकायनेसिस फेजेस. दोघांमध्ये सुद्धा कॅरिओकायनेसिस, न्यूक्लियसचं डिव्हिजन आणि सायटोकायनेसिस, सायटोप्लाझमचं डिव्हिजन तिथे होत असतं. कॅरिओकायनेसिस इन्क्लूड 4 फेजेस लाइक मायटोसिस. कॅरिओकायनेसिस मध्ये सुद्धा मायटोसिस सारखी एक प्रोसेस होत असते. आता मायटोसिस मध्ये काय म्हटलं आपण? मायटोसिस मध्ये क्रोमोझोमचा नंबर प्रत्येक वेळेस हा सेम होतो. म्हणजे पूर्ण मायटोसिस जेव्हा चालते त्यावेळेस काय होतं? डीएनएचं रेप्लिकेशन होतं आणि डीएनएचं रेप्लिकेशन झाल्यानंतर क्रोमोझोम तिथे सेपरेट होतात. रेप्लिकेटेड डीएनए. इथे काय होतं की डीएनएचं रेप्लिकेशन झालं. रेप्लिकेशन झाल्यानंतर क्रोमोझोम, दोन्ही क्रोमोझोम तिथे काय झाले? सेपरेट झाले. म्हणजे मियोसिसच्या सुरुवातीला आपल्याकडे असे क्रोमोझोम प्रेझेंट असतील. तर डीएनएचं रेप्लिकेशन झाल्यानंतर हेच क्रोमोझोम बायव्हॅलंट होईल. म्हणजे यांचं कॉपी तयार होईल आणि हे कॉपी तयार झाल्यानंतर इथे पुन्हा एक क्रोमोझोम सेपरेट होतील. एक या सेलमध्ये. आणि हे झाल्यानंतर इथे मियोसिस सेकंड मध्ये सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट होईल. म्हणजे पुन्हा आपल्याकडे काय येईल? अशा पद्धतीचे क्रोमोझोम्स प्रत्येक सेलमध्ये सिंगल क्रोमोझोम दॅट इज हॅप्लॉइड क्रोमोझोम ते तयार होतील आणि इथे डीएनएचा अमाउंट किती झाला? डबल झाला. अशा पद्धतीची आपली प्रोसेस आपल्याला शिकायची आहे. ठीक आहे, कळलं तुम्हाला? हो सर. ओके, क्लिअर आहे? सिंपलचा कॉन्सेप्ट आहे. तर स्टार्ट करूया आपण मियोसिस फर्स्ट बद्दल. सो मियोसिस फर्स्ट इज अ रिडक्शनल डिव्हिजन. मियोसिस फेजला आपण रिडक्शनल डिव्हिजन सुद्धा म्हणतो. आता मियोसिस फर्स्ट सुरू होण्यासाठी सेलला इंटरफेज मधून जावं लागेल G1S G2. कारण की डीएनएला सेलला त्याचा डीएनए अमाउंट हा डबल तिथे करावा लागेल. सो इट इज सिमिलर टू दॅट ऑफ मायटोसिस. मायटोसिस मध्ये ज्या पद्धतीने G1S आणि G2 फेज चालते त्याच पद्धतीने मियोसिस मध्ये सुद्धा G1S आणि G2 फेज आपली चालणार आहे. सो इट इज
preparatory phase and involves duplication of genetic material. So actual duplication of genetic material takes place in the S phase. So G1, S आणि G2 या सगळ्या फेजेस यालाच म्हणतो आपण इंटरफेज, आणि हेच फेज आपण जी मागे शिकली त्याच पद्धतीने सेम फेज तिथे असणार आहे. त्यानंतर सेल एंटर होईल मिओसिस फर्स्ट मध्ये. मिओसिस फर्स्ट इज डिफरन्शिएटेड इनटू दी 4 स्टेजेस, दॅट इज प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज आणि टिलोफेज. टिलोफेज झाल्यानंतर प्रोसीड होणार आहे सायटोकायनेसिस मध्ये. आता सायटोकायनेसिस झाल्यानंतर सेल मध्ये काय होईल, क्रोमोझोम सेपरेट तिथे होणार आहे. Prophase first is further divided into the 5 sub stages: leptotin, zygotin, pachytin, diplotin and dikinesis. तर ही सगळी प्रोसेस कशा पद्धतीने होते ते आपण शिकूया. सो प्रोफेज मध्ये काय होतं, सुरुवातीला द क्रोमोझोम कंडेन्सेस अँड द न्यूक्लियर एनव्हलप ब्रेक्स डाऊन. ज्या पद्धतीने मायटोसिस मध्ये सुरुवातीला काय झालं होतं की न्यूक्लियर एनव्हलप डिसअपियर झाली होती, न्यूक्लियर मेम्ब्रेन डिसअपियर झाली होती आणि क्रोमोझोमचं कंडेन्सेशन, स्पायरलायझेशन ज्या पद्धतीने आपण म्हटलं होतं ना, अशा पद्धतीने क्रोमोझोम अस्ताव्यस्त झालेले होते की त्यांचं स्पायरलायझेशन तिथे झालं आणि होमोलॉगस क्रोमोझोमची अरेंजमेंट तिथे झाली आणि आपल्याला काहीतरी अशा पद्धतीचे आपल्याला स्ट्रक्चर तिथे विजिबल झाले. त्याच पद्धतीने तिथे फॉर्मेशन होतं क्रोमोझोम विल कंडेन्स अँड न्यूक्लियर एनव्हलप ब्रेक्स डाऊन. मग डिफरन्शिएशन कुठे झाला, तर डिफरन्शिएशन होते इथे या प्रोफेजच्या पॅचिटिन स्टेज मध्ये आपल्याला क्रॉसिंग ओव्हर बघायला मिळते. म्हणजे दोन होमोलॉगस क्रोमोझोम्स एकमेकांसोबत क्रॉस होतात आणि एक नवीन जेनेटिक व्हेरिएशन्स तयार करण्याचा तिथे प्रयत्न करतात. त्यानंतर मेटाफेज, ज्या पद्धतीने मायटोसिस मध्ये मेटाफेज बदल होतं की मेटाफेज मध्ये काय होतं की होमोलॉगस क्रोमोझोम जे असते ते सेलच्या इक्वेटर पोझिशन वरती येतात. सेलच्या इक्वेटर पोझिशन वरती ते सगळे अटॅच होतात विथ द हेल्प ऑफ कायनेटोकोर, विथ द हेल्प ऑफ सेंट्रोमियर. त्याच पद्धतीने इथे सुद्धा सेम प्रोसेस असेल. मेटाफेज, एनाफेज मध्ये काय होतात, दोन होमोलॉगस क्रोमोझोम्स काय असतात ते अपोजिट पोल्स वरती अरेंज होतात, जेणेकरून टिलोफेज मध्ये त्यांचं सेपरेशन हे प्रॉपरली झालं पाहिजे. सो इन एनाफेज homologous chromosomes move to opposite poles of the cells. Chromosomes gather at the pole of the cell and cytoplasm get divided in the telophase and cytokinesis. Telophase मध्ये काय होतं की टिलोफेज म्हटलं आपण प्रोफेजच्या एक्झॅक्ट रिव्हर्सल होते, जिथे क्रोमोझोम न्यूक्लियर एनव्हलप जे डिसअपियर झालं होतं ते रिअपियर होतं आणि तिथे काय होतं, न्यूक्लियर मेम्ब्रेनचं पुन्हा फॉर्मेशन तिथे होतं आणि क्लिवेज फरो बाय द क्लिवेज फरो सेल डिवाइड होतं. आता हे झाल्यानंतर आपल्याकडे दोन सेल आपल्याला मिळतील. आता दोन सेल्सचं आपल्याला पुन्हा एकदा डिव्हिजन करायचं आहे, तर पुन्हा डिवायडेशन करण्यासाठी आपल्याला चालवायची आहे मिओसिस सेकंड. मिओसिस सेकंड इज ऑल्सो कॅटेगराइज इनटू दी 5 step prophase, metaphase, anaphase, telophase and division of cytoplasm, that is cytokinesis. त्यानंतर प्रोफेज सेकंड मध्ये न्यू स्पिंडल फायबर्स फॉर्म्स अराउंड दी क्रोमोझोम. तिथे क्रोमोझोमच्या आजूबाजूला स्पिंडल फॉर्मेशन होते, स्पिंडल फायबर्सचं फॉर्मेशन होते. स्पिंडल फॉर्म झाल्यानंतर ते सेंट्रिओल फॉर्म होते आणि ते सेंट्रिओल सगळे क्रोमोझोम्सला अलाइन करतात सेलच्या सेंटर वरती. सो मेटाफेज सेकंड क्रोमोझोम्स लाईन अप ऍट द इक्वेटर. तुम्हाला आता इथे दिसलं असेल की ब्ल्यू सोबत रेड अटॅच आहे, इथे ब्ल्यू सोबत काहीतरी रेड अटॅच दिसतील, रेड सोबत ब्ल्यू अटॅच दिसतील. तर हे सगळे काय झालेले आहे की प्रोफेजच्या पॅचिटिन, प्रोफेज फर्स्टच्या पॅचिटिन मध्ये यांचं काय झालेलं आहे, क्रॉसिंग ओव्हर तिथे झालेलं आहे. हे एकमेकांसोबत अटॅच तिथे झालेले आहेत आणि एकमेकांसोबत अटॅच झाल्यानंतर इथे त्यांचं क्रॉसिंग ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे होमोलॉगस क्रोमोझोमचं क्रॉसिंग ओव्हर आपल्याला तिथे अशा पद्धतीने क्रॉसिंग ओव्हर तिथे आपल्याला पाहायला मिळतं. सो दिस टाइप ऑफ नॉन सिस्टर क्रोमॅटिड गेट क्रॉसिंग ओव्हर. सो क्रॉसिंग ओव्हर झाल्यानंतर तिथे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स आपल्याला तिथे दिसतील. सो मेटाफेज सेकंड मध्ये पुन्हा हे जे क्रोमोझोम्स आहेत ते पुन्हा सेपरेट करेल आणि सिस्टर क्रोमॅटिड्सचं तिथे सेपरेशन होणार आहे. सिस्टर क्रोमॅटिड्स गेट सेपरेटेड. सिस्टर क्रोमॅटिड्सचं सेपरेशन झाल्यानंतर एनाफेज मध्ये काय होईल, क्रोमोझोम्स गेट डिवाइड, सेंट्रोमियर्सचं डिव्हिजन तिथे होईल. क्रोमॅटिड्स काय होईल, एकमेकांपासून दोन स्पिंडल फायबर्स कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे ते काय होईल, स्पिंडल फायबर्स
ते काय होईल, क्रोमॅटिड्स जे आहेत ते सेपरेट होईल आणि सगळे क्रोमॅटिड्स हे दोन अपोजिट पोल्स वरती इथे अशा पद्धतीने अरेंज होतील आणि अरेंजमेंट झाल्यानंतर न्यूक्लिअर एन्व्हलप पुन्हा रिअपिअर होईल आणि न्यूक्लिअर एन्व्हलप रिअपिअर झाल्यानंतर क्रोमोझोमचं सेलचं डिव्हिजन तिथे होईल आणि आपल्याला 4 गमेट्स तिथे तयार भेटतील. अशा पद्धतीने आपली आहे मिओसिस सेकंडची फेज. पटापट आपण बघूया. प्रोफेज फर्स्ट मध्ये काय होतं? प्रोफेज फर्स्ट इज द मोस्ट कॉम्प्लिकेटेड अँड लॉंगेस्ट फेज ऑफ द मिओटिक डिव्हिजन. ज्या पद्धतीने मायटोसिस मध्ये प्रोफेज फर्स्ट ही लॉंगेस्ट फेज होती, त्याच पद्धतीने इथे सुद्धा आपल्याला longest phase आपली आहे प्रोफेज फर्स्ट. प्रोफेज फर्स्ट is further divided into leptotin, zygotin, pachytin, diplotin and dikinesis. So प्रोफेज फर्स्ट ची आपण बघतोय लेप्टोटिन फेज. सो लेप्टोटिन फेज मध्ये क्रोमॅटिन जे आहे ते थ्रेड लाईक प्रेझेंट असतं. ज्या पद्धतीने आपण मायटोसिस मध्ये प्रोफेज फेज बघितली होती की तिथे आपलं काय झालं, क्रोमोझोमचं कंडेन्सेशन झालं. सो या इथे सुद्धा क्रोमोझोमचं कंडेन्सेशन होईल. They become more uncoiled and resembles a long thread-like shape, and they develop bead-like structure called क्रोमोमियर. तिथे क्रोमोमियरचं फॉर्मेशन होईल, क्रोमोझोमचं तिथे फॉर्मेशन होणार आहे. सो लेप्टोटिन स्टेज मध्ये काहीतरी अशा पद्धतीने स्ट्रक्चर आपल्याला तिथे दिसतं. दिस इज अवर सेल, दिस इज न्यूक्लिअर एन्व्हलप, and the thread-like structure, that is chromosome, it get attached with the nuclear envelope. न्यूक्लिअर एन्व्हलप सोबत तिथे त्यांचं अटॅचमेंट होतं. अशा पद्धतीने त्यांचं अटॅचमेंट तिथे होतं. अँड दिस स्टेज इज ऑल्सो कॉल्ड ॲज बॉकेट स्टेज. या स्टेजला आपण म्हणतो बॉकेट स्टेज. अँड इथे काय होतं बॉकेट स्टेज मध्ये जे काही आपले क्रोमॅटिड्स आहेत ते न्यूक्लिअर एन्व्हलप सोबत तिथे अटॅच होतात. सो इन द लेप्टोटिन क्रोमॅटिन इज अ थ्रेड लाईक. त्यानंतर आपली स्टेज येते झायकोटिन. आता झायकोटिन स्टेज मध्ये काय होतं की पेअरिंग ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम्स, म्हणजे जे 23 क्रोमोझोम्स आपल्याकडे प्रेझेंट आहेत की त्यांचं पेअरिंग होतं. क्रोमोझोम नंबर 1 पेअर्स विथ द क्रोमोझोम नंबर 1, क्रोमोझोम नंबर 2 पेअर्स विथ द क्रोमोझोम नंबर 2. अशा पद्धतीने होमोलॉगस म्हणजे एक सारख्या लॉगस वरती, एक सारख्या लोकेशन्स वरती असणारे क्रोमोझोम्स आपल्याकडे एकत्र होतील, ज्यांचं नेचर एकसारखं आहे, ज्यांचे डीएनए चे कंटेंट एकसारखे आहेत, ते सगळे एक सोबत तिथे अटॅच होतील. तर कशा पद्धतीची स्टेज दिसेल इथे, न्यूक्लिअर एन्व्हलप आपलं थोडं थोडं तिथे डिसअपिअर होताना आपल्याला दिसेल. सो अटॅचमेंट ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम आपण दोनच डिनोट करतोय इथे, क्रोमोझोम नंबर 1, क्रोमोझोम नंबर 1 समजण्यासाठी तुम्हाला, क्रोमोझोम नंबर 2 अँड क्रोमोझोम नंबर 2. And these homologous chromosomes are attached by the means of central element. इथे काहीतरी सेंट्रल एलिमेंट आपला इथे असतो. By the means of central element. This is our central element and this is our green color lateral element. and याच दोघांच्या कॉम्बिनेशन्सला म्हणतात सिनोप्टोनिमल कॉम्प्लेक्स. आणि इथे so the paired homologous chromosomes are connected by
protein containing framework called synaptonymal complex. Synaptonymal complex च्या मदतीने दोन homologous chromosomes यांची pairing होते. The synaptonymal complex is help to stabilize the pairing of homologous chromosomes. त्याच्यामुळे homologous chromosomes चं combination तिथे होते आणि recombination facilitate करण्यासाठी ते मदत करतात. The synapses might begin at one or more point along with the length of chromosomes. एकापेक्षा जास्त point वरती synapses तिथे त्यांचं होऊ शकतं. अशा पद्धतीचं काहीतरी स्ट्रक्चर तिथे डेव्हलप आपल्याला होताना दिसते. सो नेक्स्ट स्टेज बघूया आपण. नेक्स्ट स्टेज इज अवर पॅचिटिन. सो इन पॅचिटिन ऑर समवन कोणी कोणी याला पॅकायटिन स्टेज सुद्धा म्हणतात, आपण म्हणूया पॅचिटिन. पॅचिटिन मध्ये ऍक्च्युअल क्रॉसिंग ओव्हर होतं, तिथे ऍक्च्युअल रिकॉम्बिनेशन होताना आपल्याला दिसतं बिटवीन दी नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. आता नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणजे काय, आपण इथे डीएनए चा अमाऊंट डबल झालेला दाखवला, दोन होमोलॉगस क्रोमोझोम्स आपण इथे एकत्र होताना दाखवले. सो अशा पद्धतीने कॉम्बिनेशन तिथे तयार होतील. होमोलॉगस क्रोमोझोम्स एकमेकांच्या जवळ आले होते बाय द मीन्स ऑफ सिनॉप्टेनिमल कॉम्प्लेक्स, आणि दिस इज क्रोमोझोम नंबर फर्स्ट अँड दिस इज क्रोमोझोम नंबर फर्स्ट. आणि हाच क्रोमोझोम्स इथे का बरं दोन सिस्टर क्रोमॅटिड दाखवले आपले, कारण की डीएनए चा अमाऊंट तिथे डबल झालेला आहे. सो इथे अशा पद्धतीची क्रॉसिंग ओव्हर होताना आपल्याला तिथे दिसणार आहे. दिस टाइप ऑफ मेकॅनिझम takes place. So crossing over takes place at the Pachytene stage. So this stage is particularly crucial as a critical genetic phenomenon called crossing over. इथे काय होतं, crossing over. Crossing over helps in the redistribution and mutual exchange of hereditary material. तिथे जीन्स त्यांचे दोन एकमेकांचे एक्सचेंज होते, जेणेकरून जे गमेट्स बनतील ते त्यांच्यामध्ये नवीन डायव्हर्स कॉम्बिनेशन्स म्युटेशन नवीन कॉम्बिनेशन तिथे तयार होताना दिसतील आपले. त्याच्यामुळे जो ऑर्गॅनिझम तयार होईल तो एक्झॅक्ट इक्वल नसेल आपल्या पॅरेंट सोबत. द एन्झाइम एंडोन्यूक्लियस ब्रेक्स द नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऍट द प्लेस ऑफ क्रॉसिंग ओव्हर. आता हे दोन एकमेकांचे काय झाले, दिस आर दी सिस्टर क्रोमॅटिड्स and these two are the non-sister chromatids. These both are the non-sister chromatids. So crossing over takes place in the non-sister chromatids. Endonuclease नावाचा एन्झाइम नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ला काय करेल, एका एंड पासून ब्रेक करेल आणि मटेरियलचं एक्सचेंज होईल, इंटरचेंजिंग ऑफ क्रोमॅटिड सेगमेंट तिथे होईल, आणि काय होईल त्यानंतर सेपरेशन झाल्यानंतर एक्सचेंज ऑफ मटेरियल झाल्यानंतर लायगेज नावाचा एन्झाइम पुन्हा त्यांच्यासोबत जे त्यांचे तुटलेले एलिमेंट्स होते, तुटलेले कंपोनंट्स होते, ते पुन्हा एकमेकांसोबत जॉईन करेल आणि त्यांचं काय होईल तिथे रिकॉम्बिनेशन तिथे तयार होईल. त्यानंतर डिप्लोटिन स्टेज. डिप्लोटिन स्टेज मध्ये बायव्हॅलंट्स आर क्लिअरली विजिबल, चायझमा अँड टेट्रॅड फॉर्मेशन आर टेक्स प्लेस. So synaptonymal complex appears to be dissolved. सिनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स तिथे डिझॉल्व झालेला आपल्याला दिसेल, लिव्हिंग द क्रोमॅटिड्स ऑफ पेयर्ड होमोलॉगस क्रोमोझोम फिजिकली जॉइंट ऍट दी वन ऑर मोर लोकलाइज पॉइंट कॉल्ड चायझमा. इथे चायझमाचं फॉर्मेशन होताना दिसेल. सो डिप्लोटिन स्टेज आपल्याला, सो इन डिप्लोटिन चायझमाटा मूव्स टुवर्ड द एंड ऑफ क्रोमोझोम इन अ झिप लाइक मॅनर. कशा पद्धतीने दिसेल डिप्लोटिन स्टेज, डिप्लोटिन स्टेज मध्ये it is attached with the spindle fibers. एकच स्पिंडल फायबर्स काढूया आपण, जेणेकरून डायग्राम ट्रिकी नाही होऊ आपली. ओके, समजून घ्या थोडी डायग्राम. सो इथे
चायझमेटा फॉर्मेशनचा आपल्याला चायझमेटा नावाचा एक पॉइंट आपल्याला दिसेल. सो दिस इज chiasma, which is chiasmata or chiasma is a physical point of recombination. सो अशा पद्धतीची स्टेज आपल्याला तिथे दिसेल इन द डिप्लोडिन. म्हणजे रिकॉम्बिनेशन झाल्यानंतर एकमेकांसोबत क्रोमोझोम जवळजवळ अटॅच असतील. नॉन सिस्टर क्रोमॅटिड, दिस इज ऑल्सो क्रोमोझोम नंबर 1, दिस इज ऑल्सो क्रोमोझोम नंबर 1. हा कोणता तरी दुसरा नंबरचा क्रोमोझोम असेल. अँड दिस आर द नॉन सिस्टर क्रोमॅटिड, दिस आर द नॉन सिस्टर क्रोमॅटिड अँड दिस आर द सिस्टर क्रोमॅटिड. नॉन सिस्टर क्रोमॅटिडचं रिकॉम्बिनेशन झाल्यानंतर, क्रॉसिंग ओव्हर झाल्यानंतर ते एका फिजिकल पॉइंट वरती अटॅच होताना तिथे दिसतील आणि आपल्याला एक बायव्हॅलंट, दॅट इज बायव्हॅलंट स्ट्रक्चर आपल्याला तिथे दिसणार आहे. सो बायव्हॅलंट स्ट्रक्चर आपल्याला तिथे दिसणार आहे. आता बायव्हॅलंट स्ट्रक्चर म्हणजे काय, की होमोलॉगस क्रोमोझोमच्या पेअर्स जर एकत्र प्रेझेंट असल्या तर त्या स्ट्रक्चरला म्हणू आपण बायव्हॅलंट. म्हणजे होमोलॉगस क्रोमोझोम कोणते झाले, आता दिस इज वन क्रोमोझोम, क्रोमोझोम नंबर 1 अँड क्रोमोझोम नंबर 1. हे काय झाले, एकमेकांचे होमोलॉगस क्रोमोझोम झाले. मग हे क्रोमोझोम एकमेकांच्या पेअर मध्ये प्रेझेंट आहे, एकमेकांच्या सोबतीला प्रेझेंट आहेत, म्हणून तिथे एक स्ट्रक्चर तयार झालं. त्या स्ट्रक्चरला म्हटलं आपण बायव्हॅलंट. अशा पद्धतीने बायव्हॅलंट स्ट्रक्चर तिथे आपलं तयार होतो. सो डायकायनेसिस झाल्यानंतर चायझमा मायग्रेट टुवर्ड्स दी क्रोमोझोमल एंड. चायझमाचं क्रोमोझोमल एंड वरती मायग्रेशन होतं. म्हणजे जे रिकॉम्बिनेशन झालेले आहेत ते क्रोमोझोम एंड वरती जाऊन जातात. इन दी स्टेज द बायव्हॅलंट क्रोमोझोम बिकम मोर कंडेन्स. त्यांचं प्रॉपरली कंडेन्सेशन होतं, त्यांचं मोर कंडेन्सेशन तिथे होतं अँड युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड इन द न्यूक्लियस. And it get uniformly distributed in the nucleus at the point the nuclear envelope breaks down. इथे काय होईल, इथे आता न्यूक्लिअर एन्व्हलपचं ब्रेकडाऊन होईल. ब्रेकडाऊन कुठे स्टार्ट झालं होतं, लिप्टोटिन फेज वरती ब्रेकडाऊन स्टार्ट झालं होतं आणि डायकायनेसिस स्टेज वरती ऍक्च्युअल न्यूक्लिअर एन्व्हलप हे ब्रेकडाऊन झालं होतं अँड न्यूक्लियस गेट डिसअपियर. Further, the chiasmata reach at the end of chromosomes. At the chromatids remain attached until metaphase. त्यानंतर क्रोमॅटिड्स जे असते सिस्टर क्रोमॅटिड सोबत स्पिंडल फायबर सोबत अटॅच होतं. त्यानंतर मेटाफेज फर्स्ट मध्ये आपण बघितलं होतं की जे काही सगळे आपले क्रोमॅटिड्स तयार झाले होते ते सगळे आपले कुठे येतात, सगळे क्रोमॅटिड्स जे आहेत आपले ते सेंट्रल वरती तिथे all the chromatids are arranged at the center. Homologous chromosomes सेपरेट झाले. आता आपण रिकॉम्बिनेशन ते कलर मध्ये दाखवतात ते आपण एवढं दाखवू शकत नाही, त्याच्यामध्ये खूप टाइम जातो. समजून घ्या तुम्ही इथे की यांच्या दोघांमध्ये रिकॉम्बिनेशन झालं आणि नवीन कॉम्बिनेशन तिथे तयार झाले. अटॅच विथ द सेंट्रिओल अँड स्पिंडल फायबर्स अटॅच विथ द कायनेटोकोर, सगळं सेम असेल. तर अशा पद्धतीने क्रोमोझोमल अलाइनमेंट ऍट द इक्वेटर, क्रोमोझोमची इक्वेटर वरती अलाइनमेंट झाली. ड्युरिंग मेटाफेज द स्पिंडल फायबर्स आर अटॅच विथ द सेंट्रोमियर्स ऑफ द होमोलॉगस क्रोमोझोम विच आर डायरेक्टेड टुवर्ड्स द अपोजिट पोल्स. अँड इन एनाफेज, एनाफेज मध्येच काय होईल मग, होमोलॉगस क्रोमोझोमचं सेपरेशन तिथे होईल. आपण ज्या पद्धतीने म्हटलं की एक स्पिंडल फायबर्स दोन कॉन्ट्रॅक्ट होतील या आणि या दोन होमोलॉगस क्रोमोझोमचं इथे सेपरेशन करणार आहेत. सो in anaphase two homologous chromosome get separated. दोन होमोलॉगस क्रोमोझोम सेपरेट होईल आणि सेपरेट झाल्यानंतर एखाद्या इलास्टिकला जसं ओढलं तुम्ही तर त्याच्या पद्धतीने असे स्ट्रक्चर आपल्याला तिथे दिसतील, सेम ज्या पद्धतीने आपण मायटोसिस मध्ये आपण डिस्कस केले होते.
सो दिस टाइप ऑफ स्ट्रक्चर, आपल्याकडे डीएनएचा अमाऊंट इथे डबल आहे. अशा पद्धतीने एनाफेज मध्ये आपल्याला सेपरेशन होताना दिसते. Homologous chromosomes are separated from each other due to shortening of chromosomal fibers or microtubule. Each chromosome with its two chromatids and undivided chromosomes move towards the opposite pole of the cells because during the chiasma formation one of the chromatid had changed its counterpart. Therefore, two chromatids of the chromosomes are non जेनेटिकली आयडेंटिकल. म्हणून इथे काय झालं होतं, चायल्मा फॉर्मेशनच्या वेळेस हे झालं होतं, रिकॉम्बिनेशन तिथे झालं होतं. रिकॉम्बिनेशन झाल्यामुळे तिथे चायल्मा फॉर्मेशन झालं होतं. म्हणून दोन क्रोमॅटिड्स हे एकमेकांसारखे नसतील आणि हे एकमेकांसारखे नसतील आणि त्याचमुळे आपल्याला टिलोफेज करायची आहे. ऑन द ऑनसेट ऑफ टिलोफेज इट इज डिफाइंड बाय मुवमेंट ऑफ हॅप्लॉइड सेट ऑफ क्रोमोझोम ऍट ईच पोल. टिलोफेज फर्स्ट मध्ये काय झालं, मग हॅप्लॉइड सेट ऑफ क्रोमोझोमचं तिथे सेपरेशन झालं अँड क्रोमोझोम्स गेट सेपरेटेड. म्हणजे इथे काय होईल, क्रोमॅटिड्स तिथे सेपरेशन होईल. अशा पद्धतीने दोन क्रोमोझोम तिथे सेपरेट झाले. दिस इज क्रोमोझोम नंबर फर्स्ट अँड दिस इज क्रोमोझोम नंबर फर्स्ट. म्हणून यांच्यामध्ये प्रत्येक क्रोमोझोमची एक कॉपी आली, पण डीएनएचा अमाऊंट डबल आहे. हाच डबल झालेला डीएनएचा अमाऊंट पुन्हा आपल्याला सेपरेट करायचा आहे इन दी मियोसिस सेकंड. सो इन द टिलोफेज फर्स्ट is defined by movement of haploid set of chromosome at each pole. The nuclear envelope is formed around the chromosome. Nuclear envelope चं पुन्हा तिथे reappear होते and the chromosome become uncoiled. Chromosome uncoiled होतं आणि nucleus get reappear. Thus two daughter nuclei are formed. तर अशा पद्धतीने तिथे आपल्याला मियोसिस फर्स्ट आपली स्टेज ही आपली संपलेली आहे. त्यानंतर टिलोफेज झाल्यानंतर सायटोकायनेसिस तिथे होणार आहे. पुन्हा सायटोकायनेसिसची प्रोसेस जी असेल ती मायटोसिस नंतर आपण सायटोकायनेसिस शिकलं तशाच पद्धतीने आपली असणार आहे सेल मेम्ब्रेन कॉन्स्ट्रिक्शन आणि सेल प्लेट फॉर्मेशन इन द टू डॉटर सेल्स. त्याच्यामुळे काय होईल, दोन डॉटर सेल्स आपल्याला मियोसिस सेकंडच्या लास्ट मध्ये आपल्याला तिथे दिसणार आहे. त्यानंतर मियोसिस फर्स्टच्या लास्ट मध्ये आपल्याला तिथे दिसणार आहे. त्यानंतर आपण बघूया मियोसिस सेकंड. Meiosis second is similar to mitosis but not exact copies of mitosis. Mitosis मध्ये काय होतं, मायटोसिस मध्ये सोमॅटिक सेलचं डिव्हिजन होतं which is diploid but in meiosis occurs in germ cell which is haploid. आता मियोसिस फर्स्टच्या स्टेजेसच्या वेळेस काय झालं होतं, आपल्याकडे हॅप्लॉइड सेल तयार झाले होते पण त्यांचं डीएनए डबल होतं. आता ते जे डीएनए डबल आहे तेच आपल्याला पुन्हा डिवाइड करायचं आहे आणि त्यासाठी आपण यूज करतोय मियोसिस सेकंड. सो मियोसिस सेकंड आपण आता नेक्स्ट लेक्चर कधी आहे,